पुन्हा एकदा मराठा समाजाच्या हाती फक्त आणि फक्त तारीखच लागलेली आहे. कदाचित हा व्हिडिओ थोडासा रोष व्यक्त करणारा असेल आणि तो रोष मनोज जरांगे पाटलांवरती व्यक्त होऊ शकतो. मनोज जरांगे पाटील, तुम्ही म्हटला होतात की शेवटच्या श्वासापर्यंत मी माझ्या जातीशी आणि मराठा समाजाशी गद्दारी करणार नाही. होय, तुम्ही मराठा समाजाशी अजिबात गद्दारी केलेली नाही, पण ज्या पद्धतीने तुम्ही सरकारला तारीख पे तारीख देत आहेत यावरून एक गोष्ट तर स्पष्ट होते की तुम्ही सुद्धा चालढकल होऊ देतात. मूळ गोष्ट म्हणजे तुम्ही ज्यावेळी कुठलंही स्टेटमेंट करतात त्याच स्टेटमेंटवरून मराठा समाजाला असं भासवलं जातं किंवा असं भासतं की आता जरांगे पाटील या मुद्द्यावरून तरी मागे हटणार नाहीत. पण तुम्ही 24ची तारीखसुद्धा पुढे आणखीन ढकलली. तुम्ही या अगोदर दिलेल्या 2 तारखासुद्धा पुढे ढकलल्यात. जे महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे पाटलांचं यश आहे ते मनोज जरांगे पाटील तुमच्या एकट्याचं अजिबात नाही. त्यामुळे या भ्रमामध्ये राहणं सुद्धा चूक आहे. कारण मनोज जरांगे पाटलांच्या मागे असणारा प्रत्येक मराठा समाजातील प्रत्येक मराठा व्यक्ती जो आहे तो सध्या तुमचा आत्मविश्वास वाढवणार आहे. त्या प्रत्येक मराठी माणसाचं यश आहे हे विसरता कामा नये. त्यामुळे तुम्ही तारीख पे तारीख देणं, या ठिकाणी सभा लागणार त्या ठिकाणी हजारो नव्हे तर लाखोच्या संख्येमध्ये मराठा समाज एक होतोय. का तर तुमच्यावरती डोळे बंद करून ठेवलेला विश्वास. पण तुम्ही ज्या तारखा ज्या आहेत, ज्या पुढे ढकलत चाललेल्या आहेत त्या तारखा मात्र मराठा समाजाच्या मनामध्ये प्रश्न निर्माण करणारे आहेत, हे मान्य करूनच चला. कदाचित ही गोष्ट काहींच्या पचनी पडणार नाही. कदाचित काही जण पुन्हा कमेंट सेक्शनमध्ये पुन्हा अपशब्दांचा वापर करून मला सुनावतील. पण ही गोष्ट बारीक विचार केला तर मान्य करूनच चाललं पाहिजे की आणखी किती दिवस ही चालढकल. का म्हणून विरोधक असोत किंवा सत्ताधारी असो, त्याच्यातील काही ठराविक व्यक्तीलाच तुम्ही टार्गेट करता. जर तुम्ही फक्त आणि फक्त आपल्या मागण्यांसाठी जर लढत आहात तर मग पॉलिटिकल व्यक्ती म्हणून एकाच व्यक्तीला टार्गेट का? जर धरायचंय तर सरसकट धरा आणि जर सोडायचंय तर सरसकट सोडा. फक्त आणि फक्त आपल्या मागण्यांपुरतं बोलणं गरजेचं होतं. पण त्याला आलेला राजकीय टच वेगळ्याच गोष्टीचा वास येतोय असं सांगतायत. सध्याच्या घडीला मनोज जरांगे पाटलांच्या मागे मराठा समाज ताकदीनिशी उभा आहे. आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी गाजर दाखवल्याचा एक प्रकार केलेला आहे. आता पुन्हा एकदा विशेष अधिवेशन फेब्रुवारी महिन्यात बोलवलं जाणार आहे. पुन्हा एकदा सरसगट मराठा समाजाला आरक्षण द्यायचं का नाही हा टप्पा फेब्रुवारीमध्ये गेलेला आहे. तुम्ही 24 तारीख सांगत होतात त्या मुद्द्याला सरकारने अजिबातच लक्ष घातलेलं नाहीये. एकीकडे जर आपण बघितलं तर दिवस वाढत चाललेले आहेत. लोक त्यांचे कामधंदे सोडून सुद्धा मनोज जरांगे पाटलांच्या मागे फिरतायत. होय, एक मराठा, एक मोठा पॉलिटिकल लीडर भेटलाय. होय, मी पॉलिटिकल हा शब्द वापरतोय कारण भविष्यात मराठा समाजच आपला पॉलिटिकल लीडर म्हणून मनोज जरांगेंची मागणी करताना दिसणार आहे. पण या सगळ्या घडामोडींमध्ये सांगण्याचा उद्देश इतकाच की मराठा समाजाच्या लोकांच्या भावनांची चेष्टा यामध्ये होता कामा नये. या मुद्द्यांवर बारकाईने विचार करा. छगन भुजबळांच्या काही सभा फ्लॉप जात आहेत. कारण म्हणजे भुजबळांवरती लोक म्हणावा तसा विश्वास ठेवत नाहीत. पण आजही मनोज जरांगे पाटलांवरती डोळे बंद करून ठेवलेला विश्वास आहे. त्यामुळे 24 तारखेनंतर पुढचा एकही दिवस जर तुम्ही सरकारला दिला नाही तर म्हणावं लागेल काहीतरी मिळवलं, नाहीतर दे धक्का. जय महाराष्ट्र.